मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आज मात्र रम्याने झोपेच्या गोळ्या घेऊन फारच मोठा घोळ घालून ठेवलेला आहे आणि त्याचाच फायदा उचलत मित्रांनो वसुंधराने सुद्धा हे लग्न मोडण्याचा आतोनात प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या भागाला सुरुवात करूयात. जीवा पार्थला म्हणतो, हल्ली शेअर आणि सबस्क्राईबच्या अगोदर लाईक बोलतात आणि जी मजा आय लव्ह यूमध्ये आहे ना, ती मजा लाईक यूमध्ये तर नाहीच. तर तेव्हा पार्थ बोलतो, काहीतरी बोलू नकोस ना, ती कुल्फी दे माझ्याकडे. तर त्यावर जीवा बोलू लागतो, ती कुल्फी खाण्याचा अधिकार तू गमावलेला आहेस आणि तू इकडेच थांब असं बोलून फ्लॉवर पॉट घेऊन येतो आणि आता तुला याच्याकडे बघून आय लव्ह यू म्हणायचं आहे, याला तू नंदिनी समजायचं आहेस. तर तेव्हा पार्थ म्हणतो, कुल्फी न खाता चढलेली आहे का ती तुला? तर तेव्हा जीवा बोलू लागतो, आता असं समज मीच नंदिनी आहे, मला आय लव्ह यू म्हण. तर तेव्हा पार्थ म्हणतो, काय वेडेपणा चालवलेला आहेस तू? तर त्यावर जीवा म्हणतो, प्रेमामध्ये तर वेडेपणाच करायचा असतो ना. आणि एक ओढणी घेऊन येतो आणि सेम टू सेम ही तर नंदिनीसारखीच ओढणी सापडलेली आहे की मला. आणि आता बोला ना पार्थ, मी तर आतुर झाली आहे ना, असं नंदिनीच्या आवाजात बोलू लागतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो की एकतर नंदिनी असं बोलतच नाही आणि ही तर लँग्वेज अजिबातच नाही तिची. तर तेव्हा जीवा बोलू लागतो की फक्त इमॅजिन कर ना, मी नंदिनी आहे. तर तेव्हा पार्थ त्याच्याकडे बघू लागतो. तर तेव्हा जीवा चांगलंच फिल्मी होतो आणि म्हणतो, मी आधी कधी म्हटलं नव्हतं, पण जरी अरेंज मॅरेज असलं ना, तरीसुद्धा नवरा बायकोने एकमेकांना आय लव्ह यू म्हटलं पाहिजे, त्यानेच ते एकमेकांना पूर्ण करतात. तर तेव्हा चक्क पार्थला जीवामध्ये नंदिनी दिसू लागते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, मी कधी म्हणाले नाही, पण मी तुमची वाट बघत आहे. तर तेव्हा पार्थ विचारतो, तुम्ही कसली वाट बघत आहे? तर तेव्हा नंदिनी म्हणते, जे आता तुम्ही बोलणार आहात ना, त्याचीच वाट बघत आहे. तर तेव्हा पार्थ लाजू लागतो आणि म्हणतो, मग अगोदर सांगायचं होतं ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते, मुली असं मनामधलं सांगत नसतात, तर ते त्यांच्या डोळ्यामधूनच ओळखायचं असतं. तर तेव्हा पार्थ बोलू लागतो, आणि तुम्ही नेहमी म्हणत असताना की लग्नानंतर होईलच प्रेम, म्हणून मला असं वाटलं की आय लव्ह यू सुद्धा लग्नानंतरच म्हणायचं आहे. पण काही हरकत नाही, तुम्ही म्हणत असाल ना, तर मी बोलतो. आणि थोडं थांबून अडखळत अडखळत नंदिनीला आय लव्ह यू असं म्हणत तिच्या एकदम जवळ जाऊ लागतो. तर तेव्हा जीवा पार्थला ढकलूनच देतो आणि अरे भाई, मी तुला फक्त आय लव्ह यू म्हणायला सांगितलं होतं, पुढची स्टेप करायला नव्हती सांगितली, असं ओरडू लागतो. तर तेव्हा पार्थ परत उठून उभा राहतो. तर तेव्हा जीवा बोलू लागतो, आणि मला नाही वाटत तुम्ही लग्नाच्या अगोदर एकमेकांना आय लव्ह यू वगैरे काही बोलाल. तर इकडं नेमकं काव्या नंदिनीला चिडवत असते आणि म्हणते, ताई मला खात्री आहे लग्नाच्या अगोदर अरेंज मॅरेजवाले कपल आय लव्ह यू म्हणतच नाहीत आणि हा भ्रम तुम्ही मोडा, असं बोलून ती सुद्धा तिथून निघून जाते. तर इकडे जीवासुद्धा पार्थ समोरून निघून जातो आणि तेव्हा पार्थसुद्धा आणि इकडे नंदिनीसुद्धा गालातल्या गालात हसू लागतात. तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण तयार झालेले असतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अरे बापरे, केवढ्या बॅगा झाल्या आहेत या. तर तेव्हा आरू आणि काव्यासुद्धा तिथं येतात. तर तेव्हा आरू म्हणते, ताई बॅगा तर होणारच ना, कारण आपण पिकनिकला नाही चाललेलो, आपल्या घरात लग्न आहे. तर तेव्हा काव्या बोलते, माझ्या लग्नाच्या वेळी ना, तू तर बघशीलच याच्यापेक्षा दुप्पटच सामान असणार आहे. तर तेव्हा शारदा तिघांच्या हातावरती साखर देते आणि म्हणते, सगळं सामान घेतलं आहे का ते चेक करा, आणि जरी काही राहिलं असेल ना, दागिने कॉस्मेटिक वगैरे, तर जरा सांभाळून घ्या, एकमेकींचं वापरा. तर तेव्हा काव्या बोलू लागते की आई, हे तर खूपच अवघड आहे ना, कारण माझी चॉईस काय आहे आणि ताईची चॉईस काय आहे, तिला जे आवडतं ते मी कसं काय वापरणार. तर तेव्हा आरू बोलू लागते, आणि एरवी तिचं सामान वापरतेसच ना. इतक्यात धनंजय तिथं येतो. तर तेव्हा शारदा धनंजयला म्हणते, तुम्ही विक्रम भाऊजींना फोन लावता. तर तेव्हा धनंजय विक्रमला फोन लावू लागतो. तर इकडे घरामध्ये सुद्धा सर्वजण छान तयार होऊन जमत असतात. तर तेव्हा विक्रम म्हणतो, ते दोन्ही टोनगे कुठं आहेत, जीवा आणि युगा? त्यावर मानिनी म्हणते, अहो ते आहेत ना बाहेर, दोघे सुद्धा बाहेर सामान ठेवायसाठी गेलेले आहेत. तर तेव्हा विक्रम म्हणतो, सर्व सामान घेतलं आहे ना, आणि ती लिस्ट कुठं गेली असं म्हणून लिस्ट शोधू लागतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, अहो ती लिस्ट 3 वेळेला चेक करून झालेली आहे आणि चौथ्यांदा
चेक करणार नाही मी, सगळं काही घेतलेलं आहे. तर तेव्हा विक्रम म्हणतो, हो ठीक आहे, पण किती चिडत आहेस तू? आणि इतक्यात विक्रमला धनंजयचा फोन येतो. तर तेव्हा तिकडून धनंजय म्हणतो, आमची सगळी बांधाबांध झालेली आहे, आम्ही लगेचच निघत आहे, तुम्ही पण लवकर निघा. तर तेव्हा विक्रम बोलतो, आमची सुद्धा सामानाची लिस्ट बघून झालेली आहे, आम्ही आता सामान लोडच करत आहे. इतक्यात इकडून काव्या धनंजयच्या हातामधून मोबाईल काढून घेते आणि म्हणते, काका लवकर या, आम्ही तर खूपच वाट बघत आहे तुमची. तर तेव्हा विक्रम इकडून म्हणतो, हो नक्कीच. तर तेव्हा तिकडून आरू बोलू लागते आणि म्हणते, ताईसुद्धा वाट बघत आहे बरं का जिजूंची. तर त्यावर विक्रम म्हणतो, ठीक आहे, हा तुमचा निरोप आहे ना, तो सुद्धा देतो मी तुमच्या जिजूंना. आणि हसत हसत फोन ठेवून देतो. तर त्यानंतर समोर बघतो तर वरून दुःखी झालेली रम्या त्याला दिसते. तर इतक्यात बाहेरून युगा आतमध्ये येतो आणि बाबा बेकार ट्रॅफिक लागलेला आहे, चला लवकर असं म्हणून गडबड करू लागतो. तर तेव्हा विक्रम मानिनी असं म्हणत आतमध्ये निघून जातो. तर तेव्हा रम्या वरून खाली येऊ लागते आणि तेव्हा तिला ज्यावेळेस पार्थ तिला म्हणालेला असतो की माझं तुझ्यावरती प्रेम नाही, ते सर्व तिला आठवू लागतं. आणि तेव्हा इकडे खाली पार्थ आपली बॅग घेऊन पुढे चाललेला असतो आणि तेव्हा रम्या त्याच्या जवळ येते आणि त्याच्यासमोर उभी राहते आणि त्याच्या डोळ्यामध्ये एकसारखी बघू लागते आणि त्याला म्हणते, तू जिंकला आहेस पार्थ आणि मी हारली आहे, फक्त एकदा नीट बोल ना माझ्याशी. आणि मला माहिती आहे तुला वाटत असेल की मी चुकीची वागले आहे, पण तू माझ्यासाठी काय आहेस ना हे माहिती आहे ना तुला. असं बोलून पार्थचा हात आपल्या हातात घेत असते. तर तेव्हा पार्थ आपला हात तिच्या हातापासून सोडून घेतो. तर तेव्हा रम्या म्हणते, भले मी नंदिनीला सांगून चूक केली असेल, पण मी इतकं सगळं करून नंदिनीसुद्धा मागे हटली नाही आणि तू सुद्धा नाही. आणि जर नंदिनीसोबत लग्न करून तू खुश राहणार असशील ना, तर माझी सुद्धा काही हरकत नाही. मी फक्त तुला शेवटचं बाय म्हणायला आलेली आहे. असं म्हणून आपला हात पुढं करते आणि तेव्हा चक्क तिला जोराची चक्कर येते आणि रम्या खाली कोसळणारच असते. तर तेव्हा पार्थ तिला पकडतो आणि खाली बसवतो. तर तेव्हा सर्वजण तिथे जमा होतात आणि काय झालं असं विचारू लागतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो, काही नाही, बोलत होती ती आणि अचानकपणे तिला चक्कर आली आणि तिला शुद्धीवरती आणायचा प्रयत्न करू लागतो. तर तेव्हा विक्रम डॉक्टरांना फोन करायला सांगतो. इतक्यात वसुंधरा तिथं धावत येते आणि दंगा करू लागते आणि म्हणते, पाणी काय मारत आहेस तिच्या तोंडावरती, त्यापेक्षा तिच्या नावाची अंघोळ करून एकदाचे रिकामे व्हा. तर तेव्हा विक्रम म्हणतो, ताई तू काय बोलत आहेस? तर तेव्हा वसुंधरा अजूनच चिडते आणि पार्थला म्हणते, हे सर्व काही तुझ्यामुळेच झालेलं आहे. तर तेव्हा पार्थ माझ्यामुळे असं म्हणून त्याला धक्काच बसतो. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, तुझ्यामुळेच झालेलं आहे आणि तुझ्यामुळेच तिने झोपेच्या गोळ्या खाऊन जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही बघ बाटली आहे. तर ते बघितल्यानंतर मात्र सगळ्यांना जोराचा धक्काच बसतो आणि सगळे धक्क्याने ते सर्व बघू लागतात. तर तेव्हा पार्थ ती बाटली आपल्या हातामध्ये घेतो. तर इकडे सुद्धा आरू अचानकपणे नंदिनीच्या दिशेने एक पिलो फेकते आणि ताई कॅच कर ना असं बोलते. तर तेव्हा नंदिनी ती पिलो कॅच करत असताना तिच्या हातामधल्या बांगड्या फुटून जातात आणि तेव्हा ते बघितल्यानंतर सुद्धा सगळे घाबरून जातात. आणि तेव्हा शारदा पुढे येते आणि तेव्हा नंदिनी म्हणू लागते, आई काही नाही, ठीक आहे ना. तर तेव्हा आरू शारदाची माफी मागू लागते आणि म्हणते, सॉरी आई, बांगडी फुटली आहे. तर त्यावर शारदा रागाला येते आणि म्हणते, फुटली नाही तर वाढवली म्हणायची आणि सारखी मस्करी करत असतेस, चल जा आतमध्ये. तर तेव्हा आरू तिथून निघून जाते. तर तेव्हा धनंजय नंदिनीला विचारतो, तुला काही लागलं वगैरे नाही ना? तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही बाबा, सगळं एकदम ठीक आहे. आणि शारदाला म्हणते, आई अगं मला लागलेलं नाही ना, आणि काय झालं, चेहरा का पडलेला आहे तुझा? तर तेव्हा शारदा म्हणते, शुभ कार्याला जाताना अशी बांगडी वाढवणं म्हणजे चांगलं नाही. तर तेव्हा नंदिनी बोलते, आई आता बास कर ना, साधी बांगडी तर फुटलेली आहे ना, मग अपशकुन झाला असं बोलू नकोस. असं काही सुद्धा नसतं आणि आपण कोणाचं वाईट केलेलं आहे का? नाही केलं ना, मग आपलं सुद्धा वाईट होणार नाही. तू काळजी नको करूस आणि देते माझ्याकडं, मी टाकून येते असं म्हणून फुटलेली बांगडी घेऊन टाकायसाठी तिथून निघून जाते. तर तेव्हा शारदा मात्र अजून काळजीतच असते.
तर इकडे डॉक्टर आलेले असतात आणि त्यांनी रम्याच्या रूममध्येच ICU तयार केलेलं असतं आणि त्यांनी रम्यावरती उपचार सुरू केलेले असतात. तर इकडे बाहेर वसुंधरा रागारागाने जात असते. तर तेव्हा विक्रम म्हणतो, "अगं ताई, तू कुठं चाललेली आहेस?" तर तेव्हा वसुंधरा म्हणते, "मी रम्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेली आहे." तर तेव्हा विक्रम बोलतो, "पण रम्यावरती तरी उपचार चालूच आहेत ना आणि कुठल्यासुद्धा हॉस्पिटलमध्ये होतील असेच उपचार सुरू आहेत. तू नको काळजी करूस." तर तेव्हा वसुंधरा ओरडू लागते आणि म्हणते, "तुला काय जात आहे काळजी करू नकोस म्हणायला? मला माझी रम्या बरी व्हायला हवी आहे आणि तुम्ही जो काय हा पोरखेळ चालवलेला आहे ना, डॉक्टरला घरी बोलवलेलं आहे, तिच्या रूमचं ICU करून टाकलेलं आहे, हे सगळं काही मला कळत नाही का? ही काळजी दाखवत आहे ना ते फक्त एक नाटकच आहे. मनामध्ये तर वेगळंच चाललेलं आहे ना, मनात हेच चाललेलं आहे की रम्या कधी बरी होते आणि आम्ही सगळे पारच्या लग्नासाठी कधी एकदा गावाला जातो, हे बरोबर आहे ना?" असं म्हणू लागते. तर इकडे मात्र सर्वजण गडबडीने घराबाहेर पडत असतात. तर तेव्हा काव्या म्हणते आरूला, "आई काय म्हणाली आहे ते ऐकलंस ना?" तेव्हा आरूसुद्धा काव्याबरोबर भांडू लागते, "आणि हे तुझ्यासाठी सुद्धा होतं. तू केव्हाची आतबाहेर पडत आहेस ना आणि लग्न कोणाचं आहे आणि लगीनघाई कोणाची आहे?" तर त्यावर काव्या आरूला बोलते, "मी तर ताईची करवली आहे ना, त्यामुळे जबाबदारीने सगळ्या गोष्टी बघायला लागतात आणि मग काय आहे काय नाही हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवून 10 वेळेला आतबाहेर करावं लागतं." तर तेव्हा आरू हसू लागते आणि "लक्षात ठेवणं म्हणजे काय असतं?" असं बोलत, "बाथरूममध्ये शॅम्पूची बाटली विसरलेली होतीस ना, आठवण तर मीच केली आहे ना." तर तेव्हा काव्या परत तिच्याबरोबर भांडू लागते आणि म्हणते, "तू काही उपकार वगैरे केलेले नाहीस ना." तर तेव्हा नंदिनी मध्ये पडते आणि त्या दोघींना "का सारखं तुम्ही दोघी भांडत आहेत?" असं बोलू लागते आणि म्हणते, "तुम्ही दोघी इथे भांडत बसा आणि आम्ही आता निघतो." तर तेव्हा शारदासुद्धा बोलते आणि "सारख्या भांडतच असतात नुसत्या, चला निघा आता," असं सांगते. तर तेव्हा काव्या अचानकपणे म्हणते, "अरे बापरे, माझी पर्स कुठं आहे?" तर तेव्हा आरू काव्याला म्हणते, "टेबल खाली आहे, लेफ्ट साईडला ठेवलेली आहे." तर तेव्हा काव्या आरूला म्हणते, "तुला माहिती होती ना, मग तू का नाही घेतलीस?" तर तेव्हा आरूसुद्धा काव्याला बोलू लागते आणि "करवली कोण आहे? तू आहेस ना, मग आणणार कोण? तूच ना," असं म्हणून तिला ढकलून देते. इतक्यात धनंजय तिथं येतो आणि सामान घेऊन पुढे येत असतो. तर तेव्हा आरू बोलू लागते आणि "बाई घरा, आता आम्ही ताईच्या लग्नानंतरच परत येऊ, तोपर्यंत स्वतःची काळजी घे आणि जाताना आम्ही 5 जण जात आहे, पण येताना आम्ही 4च असू." असं बोलून एकदमच शांत होते आणि तिला वाईट वाटू लागतं आणि बाकी सर्वजणसुद्धा शांत होतात. तर तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि आरूसुद्धा रडू लागते. तर तेव्हा नंदिनी आरूचे डोळे पुसते आणि "अजिबात रडायचं नाही," असं बोलते आणि काव्याजवळ जाऊनसुद्धा तिचेसुद्धा डोळे पुसते आणि तिलासुद्धा म्हणते अजिबात रडायचं नाही आणि त्या दोघींना आपल्याजवळ घेते आणि "आता कोणी अजिबात रडणार नाही," असं सांगते आणि म्हणते, "हे मात्र खरं आहे, आता तुम्ही चौघेच असणार आहे आणि म्हणून मी फायनली सांगत आहे की माझी खोली आरूची होणार आहे आणि माझ्या सगळ्या कुर्तीज माझ्या काव्याच्या आणि आम्हा दोघांचा चेसबोर्ड आहे ना, आता एकट्या बाबांचा होणार आहे आणि माझी सगळी झाडं आता आईच्या वाट्याला जाणार आणि माझ्या आठवणी माझ्या घराच्या वाट्याला." तर ते ऐकल्यानंतर धनंजय बोलू लागतो आणि म्हणतो, "तू सगळंच तर आम्हाला देऊन जाणार, मग तुझं काय?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "मला माझी नवीन माणसं मिळालेली आहेत ना बाबा." तर तेव्हा काव्या बोलते, "ताई नवीन माणसं 4 नाहीत तर ती 14 आहेत आणि कसं सांभाळणार आहेस त्या सगळ्यांना?" असा प्रश्न करते. तर तेव्हा आरूसुद्धा म्हणते, "खरंच ताई, खूपच दमछाक होणार आहे तुझी." तर तेव्हा धनंजय बोलतो, "तसं काहीसुद्धा होणार नाही, कारण आपली नंदिनी ताई आहे ना, ती आनंद निवासमधल्या अख्ख्या कुटुंबाला इतक्या सहजपणे सांभाळते, तर पारच्या कुटुंबाला सुद्धा सहजपणे सांभाळेल ती." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "मुळात बाबा, ती सगळी माणसं इतकी छान आहेत ना, कोण कोणाला सांभाळून घेत आहे ते कळणार सुद्धा नाही." तर तेव्हा आरू बोलते, "अगं ताई, लग्ना अगोदर तर सासर गोडच वाटतं ना, पण जर तिथं एखादं तिखट कॅरेक्टर भेटलं तर काय करशील?" तर तेव्हा नंदिनी हसू लागते आणि त्या दोघींशी
ती बोलू लागते. तर मात्र तेव्हा धनंजय आणि शारदा टेन्शनमध्ये आलेले असतात. तर इकडे मानिनी जोराने ओरडते आणि म्हणते, असं काहीसुद्धा नाही ताई, रम्यावरती आम्ही सुद्धा प्रेम करतो, आम्हाला सुद्धा काळजी वाटत आहे तिची. आपण डॉक्टरांना इथं बोलावलेलं आहे, कारण रम्याला जर आपण ॲडमिट केलं असतं ना तर तिच्यावरती ही केस झाली असती. तर तेव्हा विक्रम, हो हे अगदी खरं आहे असं बोलतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, पोलीस आले असते, चौकशी झाली असती आणि तुम्हाला नको नको ते प्रश्न विचारले असते पोलिसांनी. आणि ताई, तुम्हाला मनस्ताप व्हायला नको ना, म्हणून आपण हे सगळं केलेलं आहे. बाकी आमच्या मनामध्ये काही सुद्धा नाही, तुम्ही प्लीज समजून घ्या. तर तेव्हा विक्रम सुद्धा बोलतो, तुला वाटत असेल की आम्हाला रम्याची काळजी नाही, पण आमचा सुद्धा जीव आहे ना तिच्यावरती. तर तेव्हा वसुंधरा बोलू लागते आणि म्हणते, हो ते तर दिसतच आहे ना किती काळजी आहे, ते सगळं दिसतच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या रम्याला जर काही झालं ना तर तुम्ही कितीसुद्धा हातापाया पडला ना तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकीच देऊन टाकते. तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा वसुंधरा रागारागाने तिथून देवासमोर जाते आणि जोरजोराने घंटा वाजवू लागते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, वसुंधरा विक्रमला म्हणते, हे जर परत व्हायला नको असेल ना तर त्यावर एकच उपाय आहे. तर तेव्हा अचानकपणे पार्थ मध्येच बोलतो आणि मी रम्याबरोबर लग्न करायचं हाच उपाय आहे ना. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, हो तो एकच उपाय आहे. तर इकडे मात्र काव्या नंदिनीला, म्हणजे ताई, तू जिथे कुठे जाशील ना तिथे मी असेनच तुझ्यासोबत, अगदी माहेरी सुद्धा आणि सासरी सुद्धा. तर ते ऐकल्यानंतर मात्र नंदिनी चाट पडते आणि काव्याला, सासरी कशी काय तू असणार आहेस माझा, असं प्रश्न करते. तर तेव्हा मात्र काव्याला धक्काच बसतो. तर इकडे पार्थ रम्याच्या खोलीमध्ये जातो आणि तिचं कपाट उघडून बघतो. तर तेव्हा त्याला एक मंगळसूत्र सापडतं. तर तेव्हा पार्थ ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेतो आणि नेमकं तेव्हा रम्या शुद्धीवरती आलेली असते आणि पार्थकडे बघून ती सुद्धा आनंदित होते आणि तिला असं वाटू लागतं की पार्थ तिच्यासोबत लग्नाला तयारच झालेला आहे आणि आता पार्थ तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार आहे आणि या गैरसमजुतीमध्ये ती खूपच आनंदित झालेली असते. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.